सध्या मालदीवनं भारताशी ओढवून घेतलेल्या वादाची जगभरात चर्चा सुरू आहे आणि अशातच मालदीवच्या माजी संरक्षण मंत्री मारिया अहमद दीदी यांनी मालदीव सरकारला घरचा अहेर दिलाय। दोन्ही देशातले दीर्घकालीन मैत्रीपूर्ण संबंध कमकुवत करण्याच्या प्रयत्नांवर मारिया यांनी टीकास्त्र सोडलंय। पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात केलेली अपमानास्पद टीका मालदीव सरकारचा कमकुवत दृष्टिकोन दर्शवत असल्याचं मारिया यांनी म्हटलंय। मालदीव हा भारताचा मित्र देश आहे। आजवर भारतानं संरक्षण, वैद्यकीय आणि इतर अनेक क्षेत्रामध्ये मालदीवला मदत केली आहे। कोरोना सारख्या संकटात लसींचा पुरवठा करून मालदीवला भारतानं तारलं होतं। इतकंच नाही तर वुहानमध्ये अडकलेल्या मालदीवच्या नागरिकांना मायदेशामध्ये आणण्यात भारतीय सरकारनंच पुढाकार घेतला होता। आजही अनेक क्षेत्रात मालदीवला मदत पुरवून स्वावलंबी करण्याकडे भारताचा भर आहे आणि पर्यटनाच्या बाबतीत तर भारतीय सेलिब्रिटींनी मालदीवचं जगभरात प्रमोशनही केलंय। मालदीवच्या प्रगतीमध्ये भारताचा वाटा सर्वात मोठा आहे, पण इतकं सगळं करूनही भारत आणि भारतीय पंतप्रधानांवर टिप्पणी करणं, त्यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलणं ही बाब चुकीची असल्याचं मारिया यांनी दाखवून दिलंय। त्यामुळे आपल्याच एका माजी मंत्र्याकडून कान टोचल्यावर मालदीव सरकार आता तरी शहाणं होतं का हे बघावं लागेल।